नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दिल्लीवरून आलो इकडे मुंबईला बरंच होतं आणि मग मुलुंडला जाऊन मी पारखून आलो. पुण्यासाठी मला 2-2.5 तास लागले. त्यामुळे आपल्याला 6,000 रुपये दिला होता. त्या वेळेला काही मुंबई राहू शकलो नाही. आपल्याला बराच वेळ वाट पाहावी लागली. आज पत्रकार परिषद यासाठी ठेवलेली आहे की 9 तारखेला 9 जुलैला दलित क्रांतीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि लता मंगेशकर नाट्यगृह आहे हे अत्यंत सुंदर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने ते नाट्यगृह या ठिकाणी खूप सुरू झालेलं आहे. आणि त्या हॉलमध्ये हा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम हा संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला आमचे अर्जुन डांगळे आहे, त्यानंतर आमचे शरणकुमार लिंबाळे साहित्य घेणार आहे, त्याचबरोबर प्रताप सरनाईक येणार आहे, गीता जैन ज्या आपल्या आमदार आहेत त्यांना निमंत्रित आम्ही करणार आहोत. आणि बाकीचे पत्रकार आपलं दिवाकर शेजूवर हे पत्रकार आहेत आणि त्यानंतर जे कार्यकर्ते राहिलेले आहेत ते येणार आहेत. आणि इतर रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर आहे, गौतम सोनवणे आहे, सुरेश बारशिंग आहे आणि देवेंद्र सिलेकर यांच्यावर या कार्यक्रमाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आणि या कार्यक्रमाला उत्तर मुंबई, मीरा भाईंदर आणि ठाणे जिल्हा आणि पालघरचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. तर तो दलित क्रांतीचा जो सुवर्ण महोत्सव आहे 9 जुलै 1972ला दलित क्रांतीची स्थापना करण्यात आली होती. भारताच्या अनेक खेड्यापाड्यामध्ये दलितांवर अत्याचार होत होते. त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये 60 ठिकाणची मोठी संख्या होती. कथा, कादंबऱ्या, वैचारिक साहित्य, कविता संग्रह किंवा कविता करणारे अशा अनेक साहित्य विद्रोही कविता लिहित होते, विद्रोही लिखाण करत होते. कारण आमच्यावर होणारा अन्याय जो आहे तो शब्दातून ते व्यक्त करत होते. पण नंतर त्यांच्यामध्ये हा विचार झाला, फक्त साहित्य लिहून क्रांती होणार नाही, त्यासाठी एक प्रॅक्टिकल मुवमेंटची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग जशी अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅन्थर होती, अमेरिकेमधल्या निग्रो लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्या ठिकाणी ब्लॅक पॅन्थर नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती. तर या ठिकाणी असा विचार करण्यात आला की आपल्यावर सुद्धा अत्याचार होत आहे, त्यामुळं आपण दलित पॅन्थर या नावाची संघटना सुरू करावी. आणि त्याप्रमाणे दलित पॅन्थर 50 वर्षापूर्वी सुरू झाली. आणि दलितांवरच्या अत्याचारामध्ये जशी वाढ होत होती, दलित पॅन्थरनी आक्रमक भूमिका घेतली. पण दलित पॅन्थरची भूमिका नक्षलवादी नव्हती, दलित पॅन्थरची भूमिका आतंकवादी नव्हती, तर दलित पॅन्थरची भूमिका डेमोक्रॅटिक होती. बाबासाहेब आंबेडकरांचा जो शांततेचा विचार आहे त्या शांततेच्या विचारानं पुढे जाणारी संघटना होती. आणि आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, पण जर आमच्यावर अन्याय झाला तर अन्याय आम्ही सहन करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका पॅन्थरच्या वतीनं मांडण्यात येत होती. त्यानंतर जी पॅन्थर स्थापन झाल्यानंतर भारतीय दलित पॅन्थर हे संघटन सुरू करण्यात आलं होतं. आणि
त्या संघटनेची जबाबदारी मी स्वीकारली होती आणि भारतीय दलित कांतरने हा स्टँड घेतला की कुणाच्या भावना दुखवणारी भूमिका न मांडता आपण समतेची भूमिका मांडली पाहिजे, आपण मित्र जोडण्याची भूमिका मांडली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे दलित आणि सवर्णांना एकत्र करा, समाजामध्ये समता प्रस्थापित करा, हे ध्येय बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. समाजामधली जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, समाजामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे, भारत देश मजबूत झाला पाहिजे आणि भारताला मजबूत करायचं असेल तर जाती जातीच्या, भाषेच्या, धर्माच्या वादामध्ये न पडता आपण सर्वांनी भारतासाठी काम केलं पाहिजे. ही मूळ भूमिका बाबासाहेबांची होती आणि बाबासाहेब आम्हाला नेहमी सांगायचे आमच्या समाजाला की आपली जात, धर्म, भाषा, पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे, आपण देशासाठी लढलं पाहिजे आणि तशी राष्ट्रवादी भूमिका जी आहे ही भूमिका भारतीय दलित कांतरच्या माध्यमातून आम्ही मांडत राहिलो. वस्ती वस्तीमध्ये भारतीय दलित कांतरचे बोर्ड लागू लागले, महाराष्ट्राच्या अनेक गावागावामध्ये भारतीय दलित कांतरचे बोर्ड लागू लागले आणि भारतीय दलित कांतरने ही भूमिका घेतली की आपण सवर्णांना जोडायचं असेल तर मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका घेतली पाहिजे आणि सर्वात अगोदर भारतीय दलित कांतरच्या काळामध्ये मराठा समाजाला दलित आणि आदिवासी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या आणि हे आरक्षण देताना सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्या असं आमचं म्हणणं नाही, तर ज्या मराठ्यांचं मराठा समाजातल्या कुटुंबांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे वार्षिक, त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन द्या अशा पद्धतीची आम्ही मागणी सातत्यानं आम्ही केलेली आहे. ज्यावेळेला मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर ओबीसीना ज्यावेळेला आरक्षण मिळत नव्हतं त्यावेळेला मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू करा यासाठी पॅन्थरनी अनेक मोर्चे काढलेले आहे. मराठवाडा विश्वविद्यालयाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे यासाठी आम्ही 17 वर्ष संघर्ष केलेला आहे आणि 17 वर्षानंतर मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय झाला आणि आम्ही अत्यंत मोठी लढाई आम्ही त्यावेळेला जिंकलेली होती. तर अशा पद्धतीनं सर्व समाजाला रिपब्लिकन पक्ष म्हटलं की सगळ्या जाती जमातीला एकत्र आणलं पाहिजे ही भूमिका आमची होती आणि ती भूमिका पुढे घेऊन जात असताना बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष यासाठी स्थापन करायला सांगितलं की सर्व समाजाला रिपब्लिकन पक्षामध्ये आणलं पाहिजे. डेमोक्रेटिक सिस्टीम मध्ये तुम्हाला जर निवडणूक जिंकायची असेल तर एका जातीच्या मतावर निवडणूक जिंकता येत नाही, त्यासाठी सर्व जाती जमातींना सोबत आणले पाहिजे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. एकतर बाबासाहेब आंबेडकर स्वतः लोगुरो नावाच्या मतदारसंघामध्ये 1952च्या निवडणुकीत हरले होते. काजरोळकर नावाच्या काँग्रेसच्या माणसांनी त्यांना हरवलं होतं. त्यानंतर 1954 मध्ये बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामध्ये उभे राहिले होते नागपूरच्या बाजूला, त्या ठिकाणी ते हरले होते. म्हणून बाबासाहेबांनी विचार केला की शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावावर मी जर पार्टी चालवली तर शेड्यूल कास्ट शिवाय आपल्याला सगळी मतं दुसऱ्यांची मतं मिळत नाही आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे आणि त्याच्या संकल्पनेतून रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. पण बाबासाहेब आंबेडकरांना हवा असणारा रिपब्लिकन पक्ष आम्ही अद्यापही मजबूत करू शकलो नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन पक्ष असा हवा होता. रिपब्लिकन पक्ष एक तर अपोजिशन मधला रिपब्लिकन पक्ष आणि अपोजिशन नंतर तो सत्तेत जाणारा रिपब्लिकन पक्ष, पण एका रिपब्लिकन पक्षाला सत्तेत जाण्याची संधी मिळाली नाही, कारण देशाच्या आजच्या राजकारणामध्ये दुसऱ्या एका पक्षाला सत्ता मिळणं अवघड असल्यामुळं मी ज्या वेळेला भूमिका घेतली काँग्रेसच्या पाठिंब्याची त्या वेळेला काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे. महाराष्ट्रामध्ये मी काँग्रेस बरोबर अनेक वर्ष राहिलो
त्या वेळेला काँग्रेसला, राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळालेली आहे. मुंबईच्या BMCच्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष काँग्रेससोबत राहिला. त्यावेळेला 1992 मध्ये रिपब्लिकन पक्षाचा मेयर मुंबईचा झालेला होता. म्हणजे चंद्रकांत अंडोरी जे आहे ते आमचे 12 नगरसेवक निवडून आले होते. मुरली देवरा मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि मी त्यावेळेला समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो. त्यावेळेला मुंबईमध्ये आम्ही जागा लढलो आणि 12 जागा आमच्या निवडून आल्या होत्या. अशा पद्धतीनं सत्तेमध्ये सहभाग घेतल्याशिवाय गोरगरिबांना मदत होत नाही, ही भूमिका बाबासाहेबांची होती. आणि त्यामुळे एकट्याला सत्तेमध्ये येणं शक्य नसेल तर मित्र पक्षांच्या सोबत दोस्ती करून आपण सत्तेत आलं पाहिजे, अशा पद्धतीची बाबासाहेबांची भूमिका होती. आणि त्याप्रमाणे मी गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणामध्ये मी ज्याला पाठिंबा दिला त्यांना सत्ता मिळाली आणि त्या सत्तेच्या बदलीमध्ये मलाही मंत्रिपद मिळालेलं आहे. माझ्या काही कार्यकर्त्यांनाही मंत्रिपद मी दिलेली आहे, काही कार्यकर्त्यांना चेअरमन पदं दिलेली आहे, डेप्युटी मेयर पदं अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना मिळालेली आहे. त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच आम्हाला काही देता आलं असं नाही. मीरा भाईंदरमध्ये आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला काही तसं इथं तेवढं यश आलेलं नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये मीरा भाईंदरला ज्यावेळेला निवडणूक होईल त्यावेळेला BJP, शिवसेना आणि RPI मिळून आम्ही ज्यावेळेला निवडणूक लढू त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे एक 3-4 तरी नगरसेवक या ठिकाणी असावे, अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या पद्धतीनं आमची तयारी नक्कीच ठिकठिकाणी सुरू आहे. निवडणुका या कधी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ज्यावेळेला येतील त्यावेळेला BJP, शिवसेना आणि आता अजित पवार यांचा ग्रुप जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे त्यांच्यासोबत युती करून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. काल जो अजित पवारांचा निर्णय झालेला आहे मी अजित पवारांचं स्वागत करतो. अजित पवार यांनी 3.5 वर्षापूर्वी सकाळी जाऊन शपथ घेतली होती. पण त्यांनी जर मला विचारलं असतं की सकाळी शपथ घ्यायची का, मी सांगितलं असतं सकाळी घेऊ नका, दुपारी घ्या. परंतु ते मला न विचारता ते शपथ घेतला गेले आणि त्यावेळेला काही त्यांचा आकडा तेवढा जमला नाही आणि पुन्हा पवार साहेबांच्या सोबत ते गेले. तर आता मात्र त्यांचा दावा आहे की त्यांच्याकडे 40 आमदारांनी सह्या केल्या. कोणाचा आमदार कुठं आहे काय चाललेलं आहे. पण अजितदादांनी जर तेवढं डेअरिंग मोठं केलेलं आहे की अगदी त्यांच्यासोबत 2/3 मेजॉरिटी करूनच त्यांनी शपथविधीला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्यासोबत मला वाटतं 40 आमदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 2/3 मेजॉरिटीला 36 ते 37 आमदारांची आवश्यकता आहे. तेवढे आमदार किंवा 40 आमदार त्यांच्यासोबत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे ते नक्की असतील अशी अपेक्षा आहे. या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आपल्यासोबत आणले आणि त्याचा एक आमदार इकडे तिकडे फिरकला नाही. तर त्या पद्धतीनं अजितदादांनी सुद्धा तशा पद्धतीचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी त्या सहाय्य केलेले आहे आणि आमदार काय ते सगळे सुशिक्षित आहे आणि कशावर सही घेता येते त्यांना सगळं माहिती आहे. कुठेही त्यांनी सही केली असं म्हणता येणार नाही. अजितदादांनी त्यांना सांगितलं असणार की आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे 40 आमदारांनी तिथे केलेले आहे. त्या सगळ्या आमदारांना माझं आव्हान आहे की जर आपण निर्णय इकडे येण्याचा घेतला असेल तर आपण पुन्हा तिकडे जाता का कामाला येईल. आणि आता महाराष्ट्रामधली खरी राष्ट्रवादी जी आहे ती अजित पवारांचीच होऊ शकते. आणि अजित पवार यांना जे घडी सिम्बॉल आहे, घड्याळी सिम्बॉल आहे, ते घड्याळी सिम्बॉल जे आहे ते नक्कीच अजित दादांना मिळेल अशा पद्धतीची आपल्याला अपेक्षा आहे. आणि आता जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री घेतलेले आहेत. अजून आमच्या रिपब्लिकन पक्षाचा काही नंबर लागला नाही. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला असाच निर्णय दिलेला आहे की
विस्तार होईल त्यावेळेला नक्की आम्ही तुमचा मंत्री घेऊ. पण आता विस्तार जो आहे तो आता अजित पवारांपर्यंत विस्तार ठीक आहे, अजून दुसरा विस्तार काही होऊ नये. कारण एवढी आपल्याकडे आता आपली ताकद एवढी भरपूर आहे. भाजप, शिवसेना, RPI आहे, बाकी आमची महादेव जानकरची पार्टी आहे, सदाशिव खोत यांची पार्टी आहे, त्यानंतर आपले विनायक मेटे यांची, विनायक या आज आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या मिसेस ज्योतिताई ज्या आहेत त्या ती शिवसंग्राम चालूच आहे. आम्ही सगळे मित्र पक्ष आहोत, आमच्या मित्र पक्षांनाही त्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. लवकरात लवकर महामंडळांच्या ज्या नेमणूक आहेत त्या कराव्यात. आता 1.5 वर्ष फक्त राहिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीला आणि आम्ही आता 2024ची तयारी आमची जोरदार सुरू आहे. आणि माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये आमचं एनडीएचं सरकार नक्की येईल आणि आम्हाला जवळजवळ 350 ते 350 पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. अजित दादा आता आमच्यासोबत आल्यामुळं 48 जागापैकी 40-42 जागा आम्हाला मिळतील आणि विधानसभेमध्ये आम्हाला 200 पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे आमची तयारी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. देशाच्या पातळीवर सुद्धा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मजबूतीनं ही निवडणूक लढायची असं आम्ही ठरवलेलं आहे. माझा रिपब्लिकन पक्ष देशभरामध्ये BJPच्या सोबत, नरेंद्र मोदींच्या सोबत राहणार आहे. गेल्या 9 वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये मोठी प्रगती करण्याचा प्रयत्न झालेला आहे. सगळे प्रश्न आम्ही सोडवले असा आमचा दावा नाही, परंतु 9 वर्षामध्ये मॅक्झिमम निर्णय घेण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ 48 कोटीपेक्षा जास्त लोकांचे अकाउंट हे जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेत उघडण्यात आलेले आहे. जवळजवळ 36 कोटी लोकांना मुद्रा योजनेतून मिळालेला आहे. जवळजवळ 9 कोटी लोकांना गॅस सिलेंडर जो आहे तो गावागावामध्ये, शहरामध्ये, वस्तीमध्ये 9 कोटी लोकांना मिळालेला आहे. 3 कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मिळालेली आहे शौचालयासह. आणि आयुष्यमान भारत योजना जी आहे 5 लाख एका वर्षाला एका कुटुंबाला मेडिकल ट्रीटमेंटसाठी देण्याची स्कीम आहे. त्यामध्ये जवळजवळ 4 कोटी कुटुंबांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि अनेक जे ते नॅशनल हायवे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बनवण्यात आलेले आहे. बाकी आता समृद्धी मार्गावर बरेचसे अपघात होत आहेत, ते अपघात होऊ नये यासाठी त्या संबंधामध्ये सरकारने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. रोड चांगला झालेला आहे, ठीक आहे, पण अपघात जास्त होऊ नये यासाठी ड्रायव्हरने सुद्धा काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मध्यंतरी झालेला बुलढाण्याचा जो अपघात आहे त्या बऱ्याच अपघातानंतर मला वाटतं असा अपघात झाला की बस त्या ठिकाणी पेटली. बाकीचे ऍक्सिडेंट जे होतात त्यामध्ये जो मृतांची संख्या जी जखमी होतात आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो. पण या ऍक्सिडेंटमध्ये मात्र बस पलटली आणि ताबडतोब बस पेटली. त्यामध्ये लोकांना अजिबात बाहेर निघता आलं नाही. त्यामध्ये 8 लोक बाहेर येऊ शकले. हा एक अपघात, हा एक चिंतनीय बाब आहे. त्यामुळं समृद्धी मार्गावर चालताना त्या ठिकाणी अपघात होऊ नये याची काळजी सुद्धा सरकारच्या वतीनं घेणं अत्यंत आवश्यक आहे. वेग मर्यादा जी आहे ती कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी काही 16 पॉईंट आहे की त्या ठिकाणी पेट्रोल पंप, हॉटेल वगैरे असं आहे. पण अजूनही त्याच्यामध्ये संख्या वाढवावी, म्हणजे मध्ये काही ढाबे किंवा असे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये एक पद्धती आहे की रात्री 11 नंतर सगळी हॉटेलं बंद करतात. शहरामध्ये हॉटेल ठीक आहे, पण हायवेची जी ढाबे किंवा जे हॉटेल्स आहे त्यांना काही हॉटेलना रात्रभराची परवानगी दिली पाहिजे. अनेक वेळेला ते पूर्णपणे आम्ही 11 ते 11:30 आपण पोलीसवाले पण करतात. त्यामुळं गाड्या रात्रभर चालत असतात. त्यामुळं तिथं जिथं वाहतूक रात्रभर आहे
त्या ठिकाणी रात्रभर परमिशन देण्याच्या संबंधामध्ये सुद्धा निर्णय सरकारने घ्यावा आणि त्यासाठी मी नक्कीच मुख्यमंत्र्यांना पत्र मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि या अपघातामध्ये देशामध्ये जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांचे मृत्यू होतात प्रत्येक वर्षाला, तर ते टाळणं अत्यंत आवश्यक आहे. रेल्वेच्या ॲक्सिडेंटमध्येही लोकांचा मृत्यू होतो आहे. त्याची काळजी नक्कीच आमच्या सरकारच्या वतीनं आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याची जीवितहानी होऊ नये अशा पद्धतीचा नक्कीच आमचा प्रयत्न आहे आणि या पद्धतीनं आज आमचा 9 तारखेचा कार्यक्रम होणार आहे. तेवढ्याला आपण सर्वांनी तिथं यावं. कार्यक्रम तिथं 6 वाजता सुरू होईल आणि आपण आपल्याला सुद्धा आम्ही निमंत्रण देत आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार या महोत्सवाचं? कार्यक्रमाचं स्वरूप हेच असणार आहे की दलित क्रांतीच्या 50 वर्षांमधला जो हा सर्व आढावा आहे तो आढावा त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि अनेक ठिकाणच्या लोकांची मागणी आहे की दलित क्रांती ही पुन्हा सुरू करावी. कारण अजूनही दलितांवरचे अत्याचार थांबले नाही. आजही काही खेड्यापाड्यामध्ये दलितांवर अत्याचार होत आहे. त्यामुळं अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी क्रांतीसारखं एखादं संघटन असावं अशा पद्धतीची अनेक लोकांची मानसिकता इच्छा आहे. त्याप्रमाणे मी त्यामध्ये काही वक्ते आपले विचार मांडतील, पण नंतर मी सगळ्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांच्या, विचारवंतांच्या, पत्रकारांच्या बैठका घेऊन पुन्हा कॅन्सर सुरू करायची का, ती असेल तर त्याचं सुरू कशा पद्धतीची असेल या सगळ्या बाबींवर चर्चा करू. त्यानंतर मग काय करायचं त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. तर पुन्हा एकदा कॅन्सरसारखं संघटन एक असावं अशी एक अनेक लोकांची मानसिकता आहे. त्याचा नक्की आम्ही विचार करू आणि त्या ठिकाणी वक्त्यांची भाषणं होतील. म्हणजे कॅन्सरने केलेला इतिहास आहे. मी अगोदर सांगितलं की तांत्रिक संघटन हे अंडरग्राऊंड संघटन नव्हतं आणि उद्या जर करायचं असेल तर ते अंडरग्राऊंड संघटन ते असू नये. डेमोक्रेटिक सिस्टीमने लढणार असलं पाहिजे आणि तशा पद्धतीचा विचार आम्ही करू. जैसा आपने बताया कि रिपब्लिकन पार्टी का जो गठन हुआ, बाबा साहब की इस तरह की संकल्पना थी कि सारे समाज को साथ में लेके सारे समाज को साथ में लगाया जाएगा तो सत्ता के नज़दीक आ जाते हैं या सत्ता प्राप्त कर सकते हैं. आपने रिपब्लिकन पार्टी भी बनाया, चला भी रहे, तो सत्ता तक पहुंच नहीं पाने की वजह जो दलित एकता है वो नहीं हो पाई या फिर आप सवर्णों को पास नहीं ले पाए? नहीं, दलित एकता का जो विषय है ये बहुत बड़ा महत्वपूर्ण विषय है और दलित एकता होना बहुत बड़ा डिफिकल्ट है और उसके लिए मैंने बहुत बार कोशिश भी की है, लेकिन दलित एकता भी हो जाती है. तो भी मैंने जो बोला कि दलितों के वोट पर राजनीति में सफल नहीं हो सकते. इसीलिए अगर सवर्ण समाज का कैंडिडेट खड़ा रहता है तो वो भी दलितों का वोट लेने के बगैर वो जीत कर नहीं आता है और दलित समाज का कैंडिडेट अगर खड़ा रहता है तो वो सवर्ण समाज का वोट नहीं लेगा तो वो चुनकर नहीं आता है. तो इसीलिए रिपब्लिकन पार्टी जो है अभी हमारी कोशिश है. मैंने मेरे संगठन में मैंने ब्राह्मण आघाड़ी बनाई है और हमारा कहना यह है कि बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाले बहुत सारे ब्राह्मण है, उनके ऊपर आरोप लगाना ठीक नहीं है. सभी ब्राह्मणों पर आरोप लगाना ठीक नहीं है. जो ब्राह्मण अपने मित्र है, जो ब्राह्मण बाबा साहब के मिशन का सपोर्ट कर रहे हैं, ऐसे ब्राह्मण लोगों को साथ में लेना चाहिए. और बाबा साहब का भी कहना था कि मैं सारे ब्राह्मण का विरोध नहीं करता हूँ, मेरा ब्राह्मण्यवाद का मैं विरोध करता हूँ, चातुर्वर्ण सिस्टम का विरोध करता हूँ, मैं जाति व्यवस्था का विरोध करता हूँ. इसीलिए हमारी कोशिश है कि मैंने ब्राह्मण आघाड़ी है, मेरी ओबीसी आघाड़ी फ्रंट है, उत्तर भारतीय फ्रंट है, साउथ इंडियन फ्रंट हमने बनाई है, किसान मोर्चा हमने बनाया है, रोजगार आघाड़ी हमने बनाई है, महिला आघाड़ी बनाई है, युवा आघाड़ी बनाई है. तो इसी तरह हमारी कोशिश चल रही है. लेकिन जो दलित एकता की बात है
तो दलित नेता सभी इकट्ठा नहीं आ रहे हैं, कभी कभी इकट्ठा आते हैं, फिर उसमें फूट हो जाती है। और मैंने बहुत बार नेताओं को अपील भी किया है कि भाई मैं 2 कदम पीछे रहूंगा, आप आगे जाइए, लेकिन सभी नेता इकट्ठा नहीं आ रहे हैं। तो मेरा काम चल रहा है, मेरी पार्टी पूरे देश भर में है। अभी मैं 25 तारीख को अंडमान निकोबार में था, पोर्ट ब्लेयर में था, वहाँ मेरी पार्टी की स्थापना हुई है। और बाकी भारत मैं उत्तर प्रदेश में परसों में लखनऊ में था, वहाँ अनुप्रिया पटेल जी के पिताजी सोनेलाल पटेल जी जिन्होंने अपना दल स्थापित किया था, तो उनके 74वें जयंती के अवसर पर अमित शाह जी और मुझे वहाँ बुलाया था। और मैं उसी प्रोग्राम में मैं 30 तारीख को मैं 2 तारीख को मैं उधर था लखनऊ में। तो लखनऊ यूपी में भी हमारी पार्टी बहुत जगह पर काम कर रही है। तो कुछ दलित एकता सब नेता एक साथ नहीं आते हैं, लेकिन मेरा मिशन का काम चल रहा है। मैं कार्यकर्ताओं को, सभी जाति धर्म के कार्यकर्ताओं को मैं ला रहा हूँ। और हमने मराठा आघाड़ी भी शुरू की है, महाराष्ट्र में मराठा फ्रंट हमने शुरू किया है। तो मराठा फ्रंट में अल्पसंख्यक की फ्रंट हमने शुरू की है। अठौले साहब, आप बोल रहे कि दलितों पर अत्याचार आज भी हो रहा है, आप खुद सत्ताधारियों के साथ में है, क्यों आवाज नहीं उठा पा रहे आप? नहीं, मैं तो आवाज उठाता हूँ। मैं जब अत्याचार होता है वहाँ मैं जाकर आता भी हूँ, और अत्याचार जो है सरकार में मैं जरूर हूँ, लेकिन दलितों के लिए मैं सरकार में हूँ। सर, आगामी और जब अत्याचार होता है तो उसको, जब भी जो कोई अत्याचार करते हैं उनको मतलब उनके ऊपर कार्रवाई करने के लिए हम प्रशासन से कोशिश करते हैं, उन फैमिली को प्रोटेक्शन देते हैं, उनको मदद भी करते हैं। तो आज भी अत्याचार हो रहे हैं, तो अत्याचार के लिए कोई सरकार की भी जिम्मेदारी है ही है, लेकिन सरकार तब कार्रवाई करती है जब अत्याचार होता है, लेकिन अत्याचार नहीं होना चाहिए। इसके लिए सभी पार्टियों ने, सभी वर्कर्स ने, सभी एनजीओ ने कोशिश करनी चाहिए, और किसी भी गांव में अत्याचार ना हो, उसके लिए गांव के मुखिया ने प्रयत्न करने की आवश्यकता है। तो बहुत बार ऐसा होता है कि आजकल इंटरकास्ट लव मैरिज बहुत सारे होते हैं, और उससे भी मतलब दलित पर अटैक होता है। और दूसरा कारण है कि दलित अच्छे कपड़े पहनकर अगर गांव में घूमता है तो कुछ लोग अच्छा नहीं लगता है। दलित अगर किसान बनता है तो भी कुछ लोगों को अच्छा नहीं लगता है। दलित अगर कोई उद्योग डालता है तो कुछ लोगों को अच्छा नहीं लगता है। इसीलिए अत्याचार आज भी होता है, और अत्याचार बढ़ने का कारण ये है कि दलित समाज में बहुत बड़ी जो पॉलिटिकल एकता नहीं होगी, लेकिन सोशल इक्वालिटी हमारे समाज में बहुत बड़ी है। अगर आप 14 अप्रैल को अगर आप जाते हैं तो शहर छोड़ दो, लेकिन गांव में अगर आप जाते हैं तो 14 अप्रैल को घर घर पर नीला झंडा लहराते हुए आपको दिखाई देता है। रास्ते में अगर आप रोड से जाएंगे, पूरे रोड में नीले नीले रंग के झंडे आपको दिखाई देते हैं, और उसमें हमारी पार्टी भी होती है, हमारा समाज भी होता है। तो हमारे समाज में जागृति है। आज हमारे 10 घरों का भी हमारा समाज होगा तो बाबा साहब की जयंती को मनाता है, और इसका हमें बहुत बड़ा गर्व है। समाज में प्रगति भी हो रही है, समाज में IPS, IAS, इंजीनियर, प्रोफेसर, एडवोकेट, साइंस से बहुत सारे लोग भी मतलब नौकरियां ले रहे हैं, और इकोनॉमिकल प्रगति भी स्लोली साइलेंटली समाज की हो रही है। तो अत्याचार नहीं होना चाहिए, उसके लिए सबने कोशिश करनी चाहिए। जो समाज सर, एक सवाल ऐसा है कि दलित समाज किसी एक विचारधारा के साथ ना होने की वजह से इनकी एकता नहीं हो रही है, ऐसा नहीं लगता आपको? नहीं, सब नहीं। विचारधारा तो हमारी बाबा साहब अम्बेडकर की विचारधारा है, अलग अलग विचारधारा हमने नहीं स्वीकारी है। हम कांग्रेस पार्टी के साथ भी थे तो हमारे बाबा साहब विचारधारा थी, हम नीला झंडा लेकर काम करते थे। अभी हम BJP के साथ, नरेंद्र मोदी जी के साथ थे तो हमारी विचारधारा हमेशा रहे।
विचारधारा, इसमें कोई अलग विचारधारा विषय नहीं है। पॉलिटिकल एडजस्टमेंट का जो अलायंस होता है वो तो सभी पार्टियों में होता है। सभी पार्टियां जो एनडीए में हमारी पार्टियां हैं तो सभी विचारधारा एक नहीं है, लेकिन हम कॉमन मिनिमम प्रोग्राम पर हम सब लोग इकट्ठा आए हैं। और नरेंद्र मोदी जी का मिशन है कि बाबा साहब के संविधान को माथा टेक कर नरेंद्र मोदी जी ने शपथ ली है कि मैं बाबा साहब के संविधान का भारत खड़ा करूंगा। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, ये भूमिका नरेंद्र मोदी जी की है और इसीलिए हम नरेंद्र मोदी जी के साथ है। इसीलिए बीजेपी की विचारधारा अलग हो सकती है, हमारी विचारधारा अलग हो सकती है, लेकिन हम कॉमन मिनिमम प्रोग्राम पर हम इकट्ठा आए हैं। भ्रष्टाचार के खिलाफ हम इकट्ठा आए हैं, विषमता के खिलाफ हम इकट्ठा आए हैं। इसीलिए हमारी विचारधारा बाबा साहब की विचारधारा है। आज़ादी के 75 साल बाद जो समाज दलित समाज की तरक्की या खुशी नहीं देख सकता है, आप उससे जो है सहयोग लेके सत्ता तक जाने की बात कर रहे हैं, तो क्या ये आपको नहीं लगता है कि ये उचित है? जो समाज आज़ादी के 75 साल बाद दलित समाज की खुशी पचा नहीं पा रहा है, देख नहीं पा रहा है, उस समाज से आप उम्मीद करते हैं कि उसके समर्थन से आप सत्ता तक पहुंचेंगे, क्या ये पॉसिबल है? ये ऐसा हो पाएगा? नहीं, मतलब कोई समाज ऐसा नहीं है कि सभी समाज के लोग दलितों का सपोर्ट करते हैं। बहुत सारे दलितों का समर्थन करने वाले बहुत सारे लोग हैं। आज भी बाबा साहब के जयंती में बहुत सारे नेता लोग आते हैं। हमारे बुद्ध विहार में बहुत सारे नेता लोग आते हैं। सभी अत्याचार करने वाले लोग ऐसा नहीं है। उसमें जो कुछ लोगों की मेंटेलिटी ऐसी होती है कि भाई वो अत्याचार करने के लिए मतलब आगे आ जाते हैं, लेकिन बहुत सारे समाज के लोग हमारे साथ है। आज इंटरकास्ट मैरिज कम से कम 1.5 लाख से ज़्यादा इंटरकास्ट मैरिज पूरे देश भर में होते रहते हैं और बहुत सारे लोग भी मतलब वो एक्सेप्ट करते हैं। जो अभी रोटी बेटी व्यवहार जो है ये बहुत शहरों में बढ़ गया है। किसी होटल में दलितों को एंट्री नहीं, ऐसा बिल्कुल नहीं है। किसी बड़े मंदिर में दलितों को रोकते हैं, ऐसा बिल्कुल नहीं है, लेकिन गांव में ऐसे प्रकार हो जाते हैं। और जो हमारे बुद्धिस्ट लोग बने उनको भी हमारा निवेदन हम करते हैं भाई आप उसी मंदिर में मत जाइए। अगर वहाँ झगड़ा होता है तो उधर जाने का मतलब नहीं है। इसलिए समाज इकट्ठा भी आ रहा है, लेकिन उसके बावजूद भी पूरी एकता समाज में करने के लिए हम सब लोगों ने कोशिश करनी चाहिए। तुम्ही नाट्यगृहाची मर्यादा आहे आणि आपण नाट्यगृहाची मर्यादा आहे, एका लेवलपर्यंत माणसं येऊ शकतात, तिथे खुर्च्यांची तशी व्यवस्था आहे. आपण जो कार्यक्रम जाहीर केला, आपण सांगितलं मीरा भाईंदर, ठाणे, पालघर आणि मुंबई लोक येणार का, अधिक लोक आले तर त्याचं नियोजन कसं करणार? लता मंगेशकर नाट्यगृह नाट्यगृहाची मर्यादा आहे. आता आपण ओपन इन्व्हिटेशन कार्यकर्त्यांचं ते नियोजन कसं करणार? नियोजन म्हणजे आता ते हॉल आहे ते आपला पावसाचे दिवस आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळं त्या हॉलमध्ये बसतील एवढे किंवा थोडे जे जास्त लोक एवढेच आम्ही तिथे बोलवणार आहे. पास वगैरे काय इश्यू करणार आहेत का? पहिले कोणाला द्यायचं, कोणाला बसायला घ्यायचं, कसं पास करणार? सर, समान नागरी कायदा संबंधित आपली भूमिका काय? समान नागरी कायद्याबद्दल आमची भूमिका ही आहे की समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर हिंदू मुस्लिमांमध्ये सातत्यानं वादविवाद होतो आहे आणि मेजर आपल्या देशामध्ये हिंदू समाज आहे आणि हिंदू समाजाची सातत्यानं मागणी अशी आहे की समान नागरी कायदा झाला पाहिजे आणि समान नागरी कायदा झाल्यानंतर तो मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहे असं नाही आहे. सगळ्याच मुस्लिम समाजाचे लोक सगळी 4-5 लग्न करतात असं अजिबात नाही आहे. त्यामध्ये काही लिमिटेड असे काही लोक असतील, कायद्याने त्यांना त्यांच्या जो पर्सनल लॉ आहे त्यामुळं मुस्लिमांना किती लग्न करण्याचा अधिकार आहे. त्या मुद्द्यावर हिंदू समाज आणि मुस्लिमांमध्ये सातत्यानं वाद निर्माण होतो आहे आणि म्हणून एकदा जर समान नागरी कायदा येणं म्हणजे हिंदू मुस्लिमांमध्ये एकता निर्माण होण्यासारखं आहे. जसं राम मंदिराच्या मुद्द्यावर मुस्लिम समाजाने फार मोठी भूमिका चांगली घेतली, सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आम्हाला मान्य राहील असं हिंदू आणि मुस्लिम या दोघांनीही अगोदर सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्या ठिकाणी रामाचं मंदिर होतं. म्हणजे मस्जिद होण्यापूर्वी, मुघल इथे येण्यापूर्वी
त्या ठिकाणी रामाचं मंदिर होतं आणि रामाच्या मंदिराच्या रामाचं मंदिर त्या ठिकाणी होतं. तर अशी भूमिका असा अभ्यास त्या ठिकाणी करण्यात आला आणि एका मुस्लिम अधिकारीच होता त्या ठिकाणी पुरातत्व खात्याचा. त्या अधिकाऱ्यांनी बरेचसे पुरावे असे दिले की त्या ठिकाणी हिंदू धर्माचे म्हणजे हिंदूचे आपल्या राम मंदिराच्या जे काही अवशेष आहे ते खाली त्या ठिकाणी सापडलेले आहे आणि म्हणून पूर्वी त्या ठिकाणी मस्जिदीच्या अगोदर राम मंदिर त्या ठिकाणी होतं. असे अनेक पुरावे सुप्रीम कोर्टाने जमा केले आणि सगळी जागा जी डिस्प्युटेड आहे ही सगळी जागा राम मंदिराला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातल्या मुस्लिम समाजाने पूर्णपणे शांतता ठेवली आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांनी मान्य केला आहे. त्याप्रमाणे समान नागरी कायद्याबद्दल हिंदूंच्या डोक्यामध्ये हेच आहे बाबा त्यांच्यासाठी तो लागू नाही, त्यांच्यासाठी तो लागू नाही आहे. म्हणून एकदम मुस्लिम समाजाची लोकसंख्या फार वाढते असं अजिबात नाही आहे. सगळे जो मुस्लिम सगळे 2-4 लग्न करतात असं अजिबात नाही आहे. पण त्यांना लिगल लग्न करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण हिंदू समाजामध्ये हे लिगल लग्न करणारे पण लोक आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हा वाद संपवण्यासाठी समान नागरी कायदा यावा आणि त्याला मुस्लिम समाजाने तो आमच्या विरोधात आहे असं मानू नये आणि त्या पद्धतीनं अलीकडे पॉप्युलेशन कंट्रोल होणं देशाच्या हिताचं आहे. आज जगामध्ये 142 कोटी लोकसंख्या असणारा भारत सगळ्यात मोठा देश आहे. देशाला आझादी मिळाली त्यावेळेला आपलं पॉप्युलेशन 37 करोड होतं. आता आपण 142 कोटीवर आपण आलेलो आहोत 52 वर्षामध्ये. 75 वर्षामध्ये 50 मध्ये आपली स्वातंत्र्य मिळाली 47ला. त्याला आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे 75 वर्षामध्ये आपली एवढी पॉप्युलेशन 105 कोटी वाढलेली आहे. त्यामुळे ठीक आहे, तर हे पॉप्युलेशन कंट्रोल सुद्धा होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा कायदा यावा किंवा ते आला यावा अशी आमची सुद्धा मागणी आहे. आठवले साहब, दलित समाज पूरी तरह से बिखर चुका है. एक आखिरी सवाल है. लास्ट सवाल है. दलित समाज पूरी तरह से बिखर चुका है. पूरे नेताओं को एक मंच पर लाने का प्रयास क्यों नहीं किया जाता? नहीं, आप करो